जालना जिल्ह्यातील सरपगव्हाण या गावामध्ये घराचा पाया खोदत असताना दुसरं एक घर आढळून आलं आहे। यामुळे गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे। याच गावामध्ये याआधी पुलाचं बांधकाम करत असताना काही प्राचीन मूर्ती सापडल्या होत्या। त्याबाबतही गावकऱ्यांमध्ये आजही कुतूहल आहे। या गावाला फारसा जुना इतिहास नाही, मात्र तरी देखील जुनं बांधकाम आढळल्याने तसेच यापूर्वी देखील गावामध्ये मूर्ती आढळल्याने पुरातत्व विभागाने या ठिकाणचं सत्य शोधावं अशी मागणी आता गावकऱ्यांमधून होत आहे। प्रल्हाद एकनाथ बादलकर असं झालं इथं की बांधकाम करायचं होतं ना यांना, तर मग पाय खांदायला सुरुवात केली। पाय खांदीत असताना हे पहिल्याच पायाला हे लागून गेलं द्यायला, आणि त्याच्यामुळं मग आता याचं झाला ओवा पाहिलं लोकांनी की काय ते काय ते म्हणून नवल वाटलं, आणि ते गेलं लांब 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 लांब। आणि मग ते पोलीस स्टेशनचे कुठं करून तहसीलचे काही फोन आले जाऊन त्यांना की थांबा, तुम्ही सध्या काम करू नका, आम्ही येऊन पाहून जाऊ। मग थांबलं तसंच आता हे। काय अंदाज आहे तुमचा, काय असू शकतं हे, कशाचं, किती वर्षांपूर्वीचं बांधकाम असू शकतं? हे जास्तीत जास्त 160 वर्षापर्यंत बांधकाम आहे सरासरी, त्याच्या अगोदरचं नाही आहे। जुन्या काळामध्ये अशी बांधकामं सहसा करीत होती लोक, अन्नधान्य साठवायला होत्याची। त्या काळामध्ये असं बारदाना एवढा मिळत नव्हता, जरी मिळाला तर पैसा मिळत नव्हता। मग जुन्या काळात काय होतं, कनिंग पळाट्याची याची केली विणलेली, नाही तर मग अशी बळद बी बनते जुन्या काळात याला। मग अशी लोक माल साठवायला करून ठेवी, त्याच्यामध्ये माल ठेवला म्हणजे एक तर किडा लागत नव्हता, त्याच्यामध्ये पीठ होत नव्हतं, त्याचं सुरक्षित राहत होतं, ऊब मिळत होती त्याला। त्याच्यामुळे इथलं धान्य म्हणजे कधी काढलं तर चांगलंच निघायचं, आणि वरती ठेवलेल्या धान्याला किडा लागायचा, त्याच्यात पीठ व्हायचं। काय म्हणतात त्याला? याला लादणी म्हणतात, बळद म्हणतात जुन्या काळातली लोक। साधारणपणे किती धान्याचे साठवलं जाऊ शकतं? आता याच्यामध्ये 2 खंड्या माल बसतो याच्यामध्ये सहसा। जुन्या काळची खंडी होती 16 मनाची। माझं नाव योगेश देवगिरी। हा घटनाक्रम सर, हे जे विष्णू चव्हाण ह्या जागेचे जे मूळ मालक आहे, त्यांनी बांधकाम करायला सुरुवात केली आणि पायथ्या खात्याने ज्यावेळेस आपण पाया खांदायचा तर पहिल्या टप्पूत थोडं वीट वगैरे लागली, तर त्यावेळेस ते थोडं संभ्रमित प्रश्न हा निर्माण झाला, किंवा इथं फुटलंय। मग खाली पाहिलं तर इथं कमीत कमी 1 ते 1.5 फूट पाणी होतं। ते पाण्यामध्ये बघितल्यानंतर खाली संभ्रमित आम्ही आज जाऊन बघितलंय सर्वसामान्य जनतेनं, लोकांनी तर पाहिलं तर समोर आता एक दरवाजा दिसतोय, तो जो दरवाजा आहे, तर मग समोर काय असेल किंवा नसेल अशा अनेकाच्या वेगवेगळ्या भावना आहे। तर आता जुने जसं लोक सांगतात किंवा हे 150-200 वर्षापूर्वीचं काम असू शकतं। आणि सरपगावांचा म्हणजे असा आमच्या गावचा विषय आहे की ज्यावेळेस मी लहान असताना सरपगावांमध्ये समोर रोडला जो परतूर आंबड रोड आहे, तिथे पुलाचं बांधकाम चालू असताना रामाची मूर्ती वगैरे निघली होती। तर असं सांगतात की बाबा काही जुना इतिहास या गावात असू शकतो, कारण आता आमच्या तर कळण्यात असं काही नाहीये। पण हे जे निघलंय, आता कोणी याला लादणी म्हणतंय, कोणी म्हणतं अन्नसाठ्यासाठी ठेवलंय असेल, किंवा म्हणतं कोणी म्हणतं किंवा समोर हा रस्ता जाण्यासाठी असेल, अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शंका निर्माण होत आहे। आता पहिला विषय असा आहे की आपले पंचायत समितीचे BDO साहेब असेल, विस्तारी अधिकारी असेल, त्यानंतर पोलिसांच्या बाबतीत पोलीस आमचं घनसंगी अंतर्गत पोलीस स्टेशन जे येतं, ते पण इथं त्यांची टीम पूर्ण आलेली आहे। पुन्हा विस्तार अधिकाऱ्यांनी त्यांनी एकदम म्हणजे बारीक निरीक्षण करून बघितलं, आणि ग्रामपंचायत मार्फत त्यांनी समोर अहवाल देऊन जी भारतीय पुरातन विभाग आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांना अहवाल देऊन लवकरात लवकर त्यांची टीम येईल आणि ऑब्झर्व करून काय आहे काय नाही, त्याच्यानंतर जे काय सत्य असेल ते निघेल। सरपगव्हाण या गावामध्ये घरासाठी पाया खोदत असताना हे बांधकाम आढळलं असून गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे धान्य साठवण्यासाठीचं पूर्वीच्या काळातील कोठार असू शकतं। मात्र भारतीय पुरातत्व विभागाने यातील सत्य शोधणं गरजेचं आहे। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।